हॅलो नमस्कार, मी पर्णिका. माझ्या यूट्यूब चॅनल आणि आजोबांच्या कविता या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा भाग खास आहे कारण आजच्या भागात माझ्या आजोबांचे सख्खे लहान भाऊ म्हणजेच माझे चुलत आजोबा असणार आहेत. आम्ही त्यांना दादा म्हणतो. दादा, तुमचं आजोबांच्या कविता या सिरीजमध्ये आणि या भागात खूप खूप स्वागत. धन्यवाद. आम्ही भात शेती करतो. आमची एका ठिकाणी कापणी झोडणी सुरू आहे. तुम्ही बघू शकता मागे उडवं पण आहे. उडवं म्हणजे जेव्हा हे आपण माझ्याकडून ऐकण्यापेक्षा आपण दादांच्याच कडून ऐकूया. दादा, उडवं म्हणजे काय? उडवं दोन प्रकारचे असतात. एक धान्य भरलेल्याचं सारखं रचतं त्यालाही उडवंच म्हणतात आणि ते धान्य काढून पावळी होते तेव्हा त्यालाही उडवं हे म्हणतात. हे समोर दिसते हे जोडलेलं आहे, त्याच्यातले दाणे धान्य काढून घेतलेलं आहे आणि त्याला उडवं म्हणून रचून ठेवतात. आणि आता ह्या वर्षी पावसात खूप नुकसान झालं, तसं आम्ही शेतातनं कापतो आणि जोडतो. ते पिकाचं उडवं आम्ही केलेलं नाही. पावळी एकावर एक रचून उडवं बनवलं जातं. हो हो, एकावर एक म्हणजे त्याला राऊंड, त्याला शेप पण येतो, त्याला राऊंड पण येते आणि वरून जर पाऊस पडला तर तो सर्व खाली जातो, पावळी भिजत नाही. त्यासाठी बनवलं जातं. त्याच्यासाठी ते बनवतात. मस्त. अशा छान छान गप्पा आपण या भागात मारणार आहोत. जेव्हा भात लावणी कापणी सुरू असायची तेव्हा ना अण्णा म्हणजेच माझे आजोबा एक गाणं नेहमी म्हणायचे. ते म्हणजे आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी हो. आणि तेच गाणं म्हटलं आपण या आजोबांच्या कविता या सिरीजमध्ये घेऊया. पण ते माझ्याकडून ऐकण्यापेक्षा ते आपण दादांच्या तोंडून ऐकलं तर ते जास्त रिलेटेबल होईल, कारण दादा एक उत्तम शेतकरी आहेत आणि म्हणूनच आपण या गाण्यासोबत त्यांचे अनुभव जोडणार आहोत. सादर करतोय चित्रगीत आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी हो. हे ज्ञानेश्वर माऊली या चित्रपटातील चित्रगीत आहे आणि गीतकार आहेत शांताराम आठवले. सादर करतोय आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी हो. आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे, आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे, करू काम स्मरू नाम मुखी राम हरी रे, मुखी राम हरी रे. आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे, प्राणवानी फिरती प्राणवानी फिरती चुपूनिया बैल गुनी, झुपूनिया बैल गुनी, कष्ट केलं नांगरुनी, कष्ट केलं नांगरुनी, देवाची स्वारी आली मिरगावरी रे, देवाची स्वारी आली मिरगावरी रे. आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे, आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे, करू काम स्मरू नाम मुखी राम हरी रे, मुखी राम हरी रे. प्राणावानी फिरती राणी, झुपूनिया बैलगुनी, कष्ट केलं नांगरुनी, देवाची स्वारी आली मिरगावरी रे, आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे. या कवितेत म्हटलंय की एक शेतकरी आपल्या प्राणापेक्षा जास्त शेतावर प्रेम करत असतो. ते अगदी खरंय, हो ना दादा? हो हो हो, एकदम 100% प्रेम शेतावर असते. तसंच या गाण्यात बैलांचा उल्लेख आहे. हल्ली नांगरायला आपण ट्रॅक्टर वापरतो, पण पूर्वी आपल्याकडे बैल पण होते, नांगर होता. तर त्याबद्दल काही आठवणी किंवा काही किस्से सांगू शकाल का? गोष्टी त्या नांगरणीबद्दल सांगू शकाल का? नांगरणी म्हणजे दोन बैल, नांगर आणि एक नागऱ्या, अशी तिघांची मेळ असते. नागऱ्या म्हणजे ड्रायव्हर, त्या चालवणारा ड्रायव्हर. बैल खेचायला म्हणजे ट्रॅक्टर टायर, ते बैल खेचतात तेव्हा ते टायर जसे फिरतात तसं तो नांगर पुढे जातो. आता नांगरणी करताना सकाळमध्ये येऊन बैलांना खाणं बिणं घालून नांगर जोडायचा आणि ड्रायव्हर तो नांगराचा शेंडा पकडून, शेंडा म्हणजे एक
मूठ असते, त्याला आता हल्लीच्या काळात स्टेरिंग म्हणतात, पण असा एक खुर्चा असतो आणि त्याला धरायचा असतो. तो असा थोडा वाकडा तिकडा चालला तर तो सरळ जातो, नाही तर बैलाचा पाय वगैरे कापला जातो. तर त्या अतिशय सहजपणे तो जातो. तेव्हा कुठे वळू नये, बैलाला लागू नये, बैलाचा पाय कापू नये म्हणून त्याला ती भीती असते. म्हणून त्या ड्रायव्हरचं लक्ष त्या बैलाच्या पायाजवळच असते. त्याला खूप बैला म्हणजे पोरापेक्षा जास्त बैलांना तो जपतो. ह्या तिघांच्या जोडीने ते नांगरलं जाते. बैलांना व्यवस्थित चालता यावं म्हणून त्याच्या खांद्यावर दोसर असते. त्याच्यानंतर एक नांगराचा लाकडाचा अळस असतो. अच्छा. त्या अळसला जोडलेला नांगर म्हणजे लोखंडाचा कुसा असतो आणि त्याने तो नांगर पुढे बैल चालली का ते आपोआप खेळत जाते. त्याला नांगरणी म्हणतात. नांगरणी केल्यानंतर आम्ही भात बियाणं आणि त्याच्याबरोबर थोडस खतपाणी पेंड वगैरे टाकतो. म्हणजे हे बियाणं टाकण्या अगोदर नांगरणी करावी लागते. हा, बियाणं टाकण्याच्या अगोदर नांगरणी करावी लागते आणि बियाणं टाकल्यानंतर अगदी वरच्या वरती सुद्धा नांगरणी केली जाते किंवा कोणी हात पण फिरवतात. पावसाचा मोसम असला तर पटापट करण्यासाठी हात पण फिरवतात. आणि रोपणीसाठी चिखल करण्यासाठी परत नांगरणी. रोपणीसाठी म्हणजे ते 21 दिवसाचं झालं तरू का ते काढून दुसऱ्या शेतात रोपायचं असते, तेव्हा पुन्हा नांगरणी चालू होते. तेव्हा सुद्धा भर पावसामध्ये तो नांगऱ्या किंवा त्याला ड्रायव्हर सांगितलं तरी चालेल, तो ड्रायव्हर नांगर आणि ती असं भर पावसामध्ये खेचला जातो आणि ते चिखलणी केली जाते. हे शेतकऱ्याचे खूप कष्ट असतात. भर उन्हामध्ये तानामध्ये त्याला नांगर जोडावंच लागतं. नांगरणी केल्याशिवाय पुढचं काम चालत नाही. आपल्याकडे आधी बैलगाडी होती, तर बैलगाडी नक्की कशी असते आणि आपल्याला त्याचा काय उपयोग होतो? शेतकऱ्याला बैलगाडीचा उपयोग काय होतो? बैलांचा उपयोग काय होतो नक्की? बैलगाडी म्हणजे 2 प्रकारची असते. एक लांब बैलगाडी असते आणि एक छोटी बैलगाडी असते. बैलगाडीच्या धान्य जोडून वगैरे झालं का त्या गोणी भरून दुसरीकडे म्हणजे घरी घेऊन जातात, खळावरून घरी घेऊन जातात. अच्छा. आणि जो लांब असतो तो बैलांचा खाण्याचा खुराक असतो, म्हणजे पावळी वगैरे ती त्याच्यात भरली जाते. ती त्या लहान गाडीपेक्षा ती लांब असते, डबल त्या गाडीने जाते. वजन वगैरे काय लागत नाही तेवढं, पण ते 2 प्रकारचे आहेत. त्याला साठा म्हणतात. लांब बैलगाडीला साठा म्हणतात आणि लहान असते त्याला साठी म्हणतात. ती साठी आणि साठा ह्या 2. ओके, मला आजच समजलं ही नावं 2 आता समजली मला. हे साठा म्हणजे नवरा, म्हणजे तो पुरुष. ओके. आणि साठी म्हणजे स्त्री. अच्छा. चांगलं बैलांना कुठलं खाद्य द्यायचं, म्हणजे चांगले बैल होण्यासाठी, ताकद येण्यासाठी काय देतो आपण? ते दुकानाचे पेंड वगैरे असते आणि हिरवा चारा वगैरे आपण टाकतो. त्याच्यानंतर पावळी असते ह्याची, ही अगदी फार जपून ठेवावी लागते. त्याला पाऊस लागला नाही पाहिजे, त्याला सकाळी डौल पडतो तो पण नाही पडला पाहिजे, नाहीतर ती काळी होते आणि त्यामुळे मग ती गुरं आजारी वगैरे पडण्याचा चान्सेस असतो. त्यामुळे ती अतिशय जपून करावं लागतं. त्याच्यावर पाऊस पडला नाही पाहिजे याची काळजी घ्यायला. आणि या कवितेत सांगितल्याप्रमाणे एका शेतकऱ्याला ह्या मागे खूप मेहनत दिसून येत नाही. शेतकऱ्याचं कोणाला माहिती नसेल, पण शेतकरी संपावर गेले ना तर अर्धा भारत उपाशी राहील. खरंय. 1 महिना शेतकरी ह्याच्यावर गेला संपावर, ते करायचे ना शेती, तर ते अर्धी माणसं उपाशी राहते. खरंय. सर्व शेतामध्ये तयार होते तेव्हा ते त्यांची तुरी सांगा म्हणजे गहू आला म्हणजे ते शेत आलं, चपाती सांगा गहू आले म्हणजे ते शेतकरीच पिकतात, चणे सांगा चणे असले तर ते शेतातच पिकतात, मूग सांगा मुगडा ती पण शेतातच पिकते. असं प्रत्येक कोणत्याही गोष्टी तुम्ही बघा, निरखून बघा की ते शेतात पिकत नाही आणि ते आपल्या रोजच्या खाण्यामध्ये असते. बरोबर.
पडते. शेतकऱ्याशिवाय आपण जगू शकत हा नाही. हे एक आणि म्हणजे शेतकऱ्याची मेहनत दिसून येत नाही, पण त्याच्या मागे भरपूर मेहनत असते, पण ती सगळ्यांना माहित नाहीये. काही सर्व शेतकरीच पिकवतात. कोणी फॅक्टरीमध्ये नाही होत. फॅक्टरीमध्ये होत नाही, आणि फॅक्टरीमध्ये झाले तर त्याला ती चव नाही. बरोबर, खरंय. शेतकऱ्याची भरपूर मेहनत त्यामागे असते. हा. जसं आपण ह्या कवितेत किंवा गाण्यात म्हटलंय की आपले शेतकरी जे आपल्या पिकावर आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करतात. करतात, त्याच्यामुळे हो. एवढी मेहनत तो घेत असतो. शेतकऱ्याचं खूप जीवन अगदी शेतातच असते. त्यामुळे आम्ही दैवाचे शेतकरी असं ते म्हटलंय या गाण्यात. ह्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे. ते अगदी बरोबर आहे. ते अगदी 100% बरोबर आहे. धान्याची पेर झाली, धान्याची पेर झाली, लक्ष्मीनं कृपा केली, लक्ष्मीनं कृपा केली, मोत्याची रास दिली, मोत्याची रास दिली, शिवारी पीक डोले, शिवारी पीक डोले, राजा परी रे, राजा परी रे, आम्ही दैवाचे शेतकरी रे, आम्ही दैवाचे शेतकरी रे, करू काम करू नाममुखी राम हरी रे, मुखी राम हरी रे. धान्याची पेर आली, लक्ष्मीने कृपा केली, मोत्याची रास दिली, शिवारी पीक डोले, राजा परी रे. दादा, एवढं मस्त पीक डोलतंय शिवारी, मोत्यासारखे दाणे आलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं? आणि एवढं सुंदर पीक येण्यासाठी तुम्हाला काय मेहनत करावी लागते? शेतकरी सांगितलं तर त्याला मेहनत खूप करावी लागते. बी टाकल्यापासून, त्याचं पेरू करण्यापासून, त्याचं पुनरूप म्हणजे रोप उचकून दुसरीकडे नेऊन ते लावावं लागते, त्याला खत पाणी करावं लागते, पेरापेक्षा जास्त त्याला मेहनत करावी लागते. आणि ते फुलावर आलं का त्याचा एक सुगंधी वास येतो, आणि त्या सुगंधामध्ये बांधावर जाऊन बसलं कसं वाटतं, वा छान पैकी पीक येणार. आता रोपणी पासून ते नंतर बी येईपर्यंत नक्की किती कालावधी जातो? म्हणजे 2.5 महिने. 2.5 महिने लागतात. हो, बापरे. 2.5 महिन्यामध्ये बी टाकल्याला 21 दिवसाने ते बियाणं दुसरीकडे म्हणजे रोपटं काढून लावायचं असते. ते 21 दिवसाने काढल्यानंतर त्याला रोपणी म्हणतात. ती रोपणी केल्यानंतर ते सर्व जगेपर्यंत त्याला खत पाणी द्यायचा. खत पाणी दिल्यानंतर ते जोरात येते, ते फुलावर येते. एक महिन्याभराने ते फुलावर येते, आणि ते फुलावर आलं का त्याचा एक सुगंध असतो. म्हणजे दाणे तयार होतात तो. हा दाणे तयार व्हायला ते फुलते, आणि नंतर एक 4-5 दिवसांनी ते दाणे तयार होतात. ते दाणे तयार झाल्यानंतर 20 ते 22-25 दिवसात त्या आत ते पक्व होतात. आणि ते खरोखरच पीक जास्त आलं तर ते सर्व दैवाच्या हातात आहे. कधी पाऊस पडेल, कधी जाईल त्याचा नेम नसतो. एका बाजूला ऊन येईल तर दुसऱ्या बाजूला पाऊस पडेल. परवाच पाऊस पडलेला आणि आपल्याला टेन्शन होतं की काय होईल, आणि आज बऱ्यापैकी सूर्यप्रकाश दिला. संध्याकाळी काय होईल त्याचा नेम नाही. 10 मिनिटामध्ये पाऊस फटकन येऊन धडकतो. आणि अशी कापणी सुरू असताना किंवा एरवी पाऊस पडल्यावर नक्की काय होतं, म्हणजे काय नुकसान होतं शेतकऱ्याचं? माणसं असली तर ठीक ना, तर ते कापलेल्या भातावर जर पाऊस पडला तर त्याला ते रोग सुटतात, रोम फुटतात. आणि रोम फुटले का ते भात 100% गेलं असं समजतात. त्यामुळे शेतकरी हा दैवाचाच खेळ आहे, आणि दैवासारखंच करावं लागते. एका ठिकाणी खूप पीक आलं आणि जर पाऊसच आला तर तो शेतकरी डोक्यावर हात देऊन रडायला लागतो. खरंय. म्हणूनच म्हटलंय की दैवाचे शेतकरी. म्हणून सुरुवातीपासूनच टेन्शन असते आम्हाला. आम्ही दैवाचे आहेत ना, म्हणून आम्हाला टेन्शनच फार असते की आता कापायला लावला तर एक 10 मिनिटात सुद्धा पाऊस येऊन धडकतो. हो, ढगत अशीच झाली आहेत आता, पण संध्याकाळी येईल का काय? तर हे लगेच आम्ही बांधणार, आणि बांधल्यानंतर ते लगेच
त्याचे दाणे जोडली का सांगतात त्याला जोडून घेणार. नाचती पोर थोर बागडती गुर ढोर, नाचती पोर थोर बागडती गुर ढोर, चला जाऊ संध्या भोर, चला जाऊ संध्या भोर. बिगी 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 गाडी हाकू खळ्यावरी रे, बिगी 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 गाडी हाकू खळ्यावरी रे, आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे, आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे, करू काम करू नाममुखी राम हरी रे, मुखी राम हरी रे. दादा आपलं इतकं छान पीक आलंय, आता मागे झोडणी सुरू आहे आणि आता एवढी आपण मेहनत केली ती फळाला आलेली आहे, तर त्याबद्दल काय भावना आहेत तुमच्या मनात, काय वाटतं? हे शेवटचं काम, जोडणी म्हणजे आमचं शेवटचं काम. ते आता सर्व दाणा वगैरे पाहून खूप खूप आनंद वाटतो, अतिशय आनंद वाटतो. पण त्याच्यात हे इथे घरामध्ये का झोडा लावलं तर पावसाचा भार आहे, 10 मिनिटामध्ये पाऊस येईल तर सर्व भात भिजेल, म्हणून आम्ही सर्व सामान सुमान घरातलं काढलं आणि झोडाला सुरुवात केलं. खळं केलं, ह्याला खळं सांगतात, पण खळं ऍक्च्युली शेतात करतात आणि सारवण वगैरे करून त्याच्यावर जोडणी करतात. तर ते पावसाच्या अभावी ते करता येत नाही, म्हणून आम्ही घरात करायला लावले. पण हे सर्व शेवटचा पिरियड अतिशय छान वाटतो. भात पण चांगला आलेला आहे, दाणा पण आता आमच्या हातात आलेला आहे, आता आम्ही खुश आहे. आणि हे ताडपत्री वगैरे, ताडपत्री म्हणजे त्याच्यात खडे वगैरे जाऊ नये किंवा माती जाऊ नये म्हणून ते सर्व आम्ही ताडपत्रीवर जोडायला सुरुवात केलेली आहे. आणि आम्ही ह्या ताडपत्री खास ह्याच्या भाताच्या साठी जोडायला, कुठे पाऊस आला का लगेच झाकायला वगैरे आम्ही एक्स्ट्रा आणून ठेवलेले असतात. फक्त त्या भाताच्याच वेळेला काढल्या जातात, दुसऱ्या कशालाच उपयोगी करत नाही. आणि हे भात टाकल्यापासून म्हणजे दाणा टाकल्यापासून हे जोडणीपर्यंत किती कालावधी जातो साधारण? हा साधारण 120 दिवसाचा माझ्याकडे भात आहे, काही ठिकाणी 90 दिवसाचं असते. अच्छा. पण हे हळवं 90 दिवसाचं हळवं असते आणि गर्व 120 दिवसाचं असते. आणि हे 120 दिवसाचा जिथे पुरा असतो किंवा सतत पाणी त्याच्या शेतातनं वाहत असते ते भात आम्ही 120 दिवसाचं टाकतो. आता हे भात आहे हे 120 दिवसाचं आहे. आता हे त्याची मुदत वगैरे झालेली आहे, फळ वगैरे आलेलं आहे, आता दाणा तो झोडाला लावलेला आहे. त्याप्रमाणे आता ते आम्ही आनंदात आहोत, एकदम खुश एकदम आनंदी. रोपणीमध्ये तो पाण्यामध्ये किंवा तो बांध असतो त्या बांधावर बसून शिदोर घरून शिजलेलं भात असते ते शिदोर म्हणून आम्ही शेतावर आणतो आणि केळीच्या पानात नातं कशात ताटामध्ये असं बंधावर उभ्याने जेवतो. पाऊस आला तर, पाऊस नसला तर बसून जेवतो आणि नंतर लगेच आम्ही शेतात काम करायला लागतो. तो पिरियड रोपणीचा असतो. नांगर धरणं, टोणगे चालणं, बैल चालणं ही छोटी छोटी पोरं तिथे बघतात, त्यांना हे मजा वाटते. वरच्या ह्या संकटाला आम्ही खूप घाबरतो, त्यामुळे कधी कधी असं वाटतंय की हे शेतीऊ नको ना भाताऊ नको, विकत आणलेलं चांगलं. पण एक शेतकरी खूप मेहनत घेत असतो, हो. कितीही संकट आली जरी वाटलं की नको तरी दरवर्षी आपण रोपावंच लागते, कारण स्वतःची जमीन असते त्यामुळे काही हे करावं असं वाटतं. ते मनातून वाटतं कितीही संकट येऊ दे, पण आपण दैवाचे शेतकरी असल्यामुळे आपण ते दरवर्षी शेत करतो. आणि खरंच शेतकऱ्याचं खूप कौतुक आहे आणि आपण शेतकऱ्याला खूप ग्रँटेड पकडतो की कधी कधी हा शेतकरी करतो, पण त्यामागे जी मेहनत असते ती आम्हाला तुमच्याशी गप्पा मारून समजली. आणि तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांना सुद्धा खूप आज मजा आली असेल तुमच्याशी गप्पा मारताना, तुमचे अनुभव ऐकताना खूप आनंद झाला असेल. आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्स मधून कळवा. आणि अशाच जर शेतीविषयी गप्पा तुम्हाला अजून ऐकायच्या असतील तर ते सुद्धा कळवा. तुम्ही आमच्या भागामध्ये आल्याबद्दल, माझी मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद. धन्यवाद.
आपल्याकडे छान छान पीक आलंय, पण हातात कसं येईल आणि पावसाची मेहरबानी असेल ते येईल हातात पीक ना, तर काय नाही. किती गोंडस फुल फळं आलेली आहेत. ह्या फळाला आम्ही भात म्हणतो. गोंडस फळं आलेली आहेत म्हणजे गोंडस भात आलेला आहे. एका ह्याच्यामध्ये जवळजवळ कितीतरी दाणे आहेत. एक कणसाला, एका दाण्याला कितीतरी दाणे आलेले आहेत. एकच काडी.